बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि याआधी कुठल्याही हत्येची इतकी चर्चा झाली नसेल तितकी चर्चा या हत्येची होतीये। कारणही तसंच आहे। एकतर संतोष देशमुख यांची ज्या निर्घुणपणे हत्या केली आहे ते भयंकर आहेच, यातच त्या हत्येला राजकीय सामाजिक रंग आहे। हत्या पवनचक्कीच्या वादातून झाली असावी असा संशय व्यक्त होतोय, पण हे तत्कालीन कारण आहे। यामागे मोठं कटकारस्थान आहे। हत्येचा रंग राजकीय पक्षाच्या वरचष्म्याचा तर आहेच, पण त्यापेक्षा अधिक बीड जिल्ह्यावर कुठल्या समाजाचं वर्चस्व राहणार, मराठा की वंजारी, या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज अनेक राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केलाय। तसंच या हत्येमागे संशय यावा अशा अनेक जागा आहेत। हॉटेलमध्ये गुन्हेगार पोलीस भेट, तक्रार दाखल करण्यास दिरंगाई, अधिवेशनात आवाज उठवूनही गतीनं तपास नाही, जुन्या पोलीस आयुक्तांची बदली, नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती, अशा अनेक संशयाच्या जागा आहेत। संतोष देशमुख यांचा 13वा पार पडल्यानंतर आपण हा व्हिडिओ बनवतोय। त्याचं कारण आहे 13 दिवस वाट पाहूनही सगळ्या आरोपींना अटक झाली नाहीये। त्यामुळे या प्रकरणातील काही इनसाइड गोष्टी जगासमोर आणणं गरजेचं आहे। 9 डिसेंबर सोमवार, संतोष देशमुख हे आपल्या आत्याच्या मुलासह केजकडून मस्साजोगकडे येत होते। गाडीमध्ये देशमुख डाव्या बाजूला बसले होते, तर आत्याचा मुलगा गाडी चालवत होता। तिथे एक टोल नाका असून तो अद्याप सुरू नाही आहे। टोल नाक्याजवळ एक गाडी संतोष देशमुख यांच्या गाडीच्या पुढे आली आणि दुसरी गाडी संतोष देशमुख यांच्या गाडीच्या मागे। गाडीतून 6 जण उतरले आणि हातातील हॉकी स्टिक, लोखंडी रॉड काठ्यांनी मारायला सुरुवात केली। संतोष देशमुख यांच्या आत्याचा मुलगा ज्या जागेवर बसला होता तिथे मोठा दगड मारला, संपूर्ण गाडी फोडली। संतोष देशमुखांना बाहेर काढलं, मारलं आणि त्यांच्या गाडीत घातलं। तिथून संतोष देशमुखांच्या आत्याचा मुलगा पोलीस स्टेशनला गेला। त्यावेळेस सगळ्यांनी मागणी केली की आमच्या माणसाला उचलून नेलंय, ही फिर्याद घ्या। पण फिर्याद घेणारा माणूस 40 मिनिटे आलाच नाही। आल्यावर 3 तास झाले तरी त्यानं फिर्याद घेतलीच नाही, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। मुळात संतोष देशमुख हे त्यांच्या आजोबाकडे राहत होते, म्हणजेच मस्साजोगमध्ये त्यांच्या मामाकडे लहानपणापासून ते मोठे झाले। पहिल्यांदा संतोष देशमुख हे जनतेमधून सरपंच झाले, दुसऱ्यांदा सदस्यांमधून आणि तिसऱ्यांदा पुन्हा जनतेमधून संतोष देशमुख हे सरपंच झाले। मस्साजोग गावानं संतोष देशमुख यांच्या कार्यालयामध्ये स्वच्छता, झाडे लावण्याचं 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवलं। या दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये अवधा कंपनी, आष्टी आणि पाटोदा तालुक्यामध्ये रिन्यू ऑटो पॉवर कंपनी आली। अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्यामध्ये विंड एनर्जी म्हणजेच पवनचक्की चांगली हवा असल्यामुळं या कंपन्या या ठिकाणी आल्या। ज्या गावात जागा गोडाऊन करता येईल अशाच प्रकारे अवधा कंपनीनं 30 एकर जमीन भाड्यानं घेतली। संतोष देशमुख यांची हत्या सोमवारी झाली, मात्र त्याआधी 3 दिवस शुक्रवारी आरोपींमधील सुदर्शन घुले, प्रतीक घुले काही जणांना घेऊन अवधा कंपनीच्या गेटवर गेले। त्या कंपनीच्या गेटवर त्याच गावातील दलित समाजाचा मुलगा वॉचमन होता। त्याला दमदाटी करत आरोपींनी त्याला मारहाण केली। आजूबाजूचे वॉचमन तिथे पळत आले। या मारहाणीबाबतची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली। त्यावेळेस सरपंच संतोष देशमुखही गावात होते। तेव्हा सरपंचासह गावातील काही जण आणि मुलगा दलित असल्यामुळं दलित बांधवही त्यांच्यासोबत कंपनीजवळ गेले। तेव्हा त्या ठिकाणी बाचाबाची झाली। दोन्ही गटामध्ये मारहाण झाली। कंपनीचे अधिकारी वॉचमन तक्रार करायला गेले। टाकळी गावापासून 3 किलोमीटर केजचं पोलीस स्टेशन आहे। वॉचमननं त्यावेळेस ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा असल्याचं सांगितलं, तर सरपंचही त्यावेळेस फिर्यादी म्हणून उपस्थित होते। एकाच वेळेस 3 फिर्यादी होते, पण अधिकारी महाजन यांनी त्यांची फिर्याद काही घेतली नाही, अशी ही माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। हा संपूर्ण घटनाक्रम घडला तक्रार दाखल करून न घेणं, संतोष देशमुख यांची हत्या, हत्येनंतर अनेक जागी संशय यावा अशी प्रशासनाची वागणूक याला कारण आहे। बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी संघर्ष जुना आहे। जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी कायम मराठा आणि वंजारी या 2 समाजामध्ये लढाई सुरू असते, असं बीड येथील राजकीय अभ्यासकांचं म्हणणं आहे। या हत्याकांडामध्ये ते दिसले सुद्धा।
मयत संतोष देशमुख हे मराठा समाजाचे, वाल्मिक कराड वंजारी समाजाचे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय पक्ष एका बाजूला सोडून काही आमदार हे आक्रमक झालेत. यामध्ये आमदार क्षीरसागर, साळुंके, धस हे मराठा आमदार. तर दुसरीकडे संशयाची सुई ज्यांच्याकडे जाते ते वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचा उजवा हात आहेत असं सांगितलं जात आहे. मुंडे हे वंजारी समाजाचे, वाल्मिक कराड हेही वंजारी समाजाचे. हा योगायोग पाहता बीडमध्ये राजकारणाच्या पलीकडे समाजाच्या वर्चस्वाची लढाई मोठी आहे. हे राजकीय अभ्यासकांचं विश्लेषण त्यामुळं पटायला लागतंय. त्यामुळे यापुढे धनंजय मुंडे यांचं राजकीय खच्चीकरण कसं होईल यासाठी बीडमधील मराठा राजकीय ताकद कामाला लागेल याची शक्यता आहे, अशी ही राजकीय अभ्यासकांची प्रतिक्रिया आहे. मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा भविष्यात द्यावा लागेल अशी शक्यता अधिक आहे. या घटनेनंतर दलित, मुस्लिम, वंजारी बांधव येऊन गेले. येथे जातीयवादाचा मुद्दा नसून ही असुरी प्रवृत्ती आहे. समाजात विचारांचा दर्जा खालावलाय. या प्रकरणाला जातीयवादाचं स्वरूप देऊ नका असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आवाहन केलंय आणि त्यांचं हे आवाहनही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक जिल्ह्यात किंबहुना स्थानिक पातळीवर असं राजकारण हे होतच असतं. या राजकारणातून वाद, हाणामारी सुद्धा होत असतात. मग त्यानंतर दोन्ही गटावर कारवाई सुद्धा होते. पण बीडमधील ही हत्या अतिशय भयंकर आहे आणि आता या विकृत प्रवृत्तीला चाप बसला नाही तर मात्र राजकारण अधिक भयंकर वळणावर जाईल. त्यातच हे देशमुख हत्या विषय जितका तापलाय, यावरून आता या प्रकरणात गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल हे ठरलेलं आहे. अर्थात यातून मोठे मासे बाजूला जातील, मोठ्या माशांवर शिक्षा त्यांना होणार नाही अशी ही शक्यता अधिक आहे. आता तर एक एक करून सगळे राजकीय नेते देशमुख कुटुंबाला भेटून येतील, मदत जाहीर होईल, आरोपींना अटक होईल, कारवाईसुद्धा होईल. अर्थात मोठे मासे या कारवाईपासून दूर राहतील. ज्यांना जे राजकीय साधायचं आहे ते राजकीय हेतूसुद्धा साध्य करता येतील. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे, ही विकृत मानसिकता थांबणार कधी? संतोष देशमुख यांची ज्या निर्घुणपणे हत्या झाली आहे, प्राण्यांमध्ये सुद्धा असं कधी होत नाही ते माणसांनी केलंय. त्यामुळं सगळ्यांनी राजकारणापलीकडे, जातीपातीच्या पलीकडे जाऊन न्यायाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. निदान ही विकृत मानसिकता तरी थांबली पाहिजे. नाहीतर आज बीडमध्ये घडलंय, उद्या तुमच्या आमच्या जिल्ह्यात घडायला वेळ लागणार नाही. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.